श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृताचा आज आपण 13वा अध्याय बघणार आहोत. चला तर सुरुवात करूया 13व्या अध्यायाला. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाडे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायही वाढले. द्वादशयाची अंती श्रीपाद भट्ट बाळाप्पाप्रती कपटयुक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची. स्वयंपाकादी करावयासी लज्जा वाटत असे तयासी त्या ते एक समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सन्निग्ध गुरु जसे जान निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला. सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होते तिथं तिने सेवेकऱ्यास नित त्रास द्यावया वर्तची. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघुशंका लागता स्वामीशी बाळप्पा ते उठविले. तेपासूनही बाळप्पाशी त्रास देत अहदिशी गाराने सांगता समर्थांशी बाई ते शब्द ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात. वर्तमान वर्तले कोण्या भक्ते समर्थांशी अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची ये मनात विचार येता त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पा जवळी. ऐसे एकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पाजवळी एसत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणीसाहेब मागती. चोळप्पा बोले तयासी हार नाही आमापासी बाळप्पा ठेवित तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकूनी उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पाजवळी येऊनी सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकूनी बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे जबाब दिला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेईजे. ऐसी भाषण ऐकून जमादार परतोन नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकुनी कृती राग आला राणीप्रती. सुंदराबाईंनी ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. असो एके दिवशी काय झाली नवलपरी बैसली समर्थाची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी तयांची करोनिया झोळी. समर्थ भक्त करी घेतली. अलख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे ऊन तेथे. जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपया टाकती आणून न लागता एक क्षण 100वर गणिती झाली. झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळप्पा तुझे फिटले रीन स्वस्थ असा आता असावे. पाहून या द्रव्यासा आनंद झाला तयासी परीन आले मानसी श्रीचरण अंतरले. श्रीचरण अंतरले चोळप्पा दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीत आती. कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवूनी दुष्टोंतरी ताडण करी बहुसाळ. ते ऐकूनी बाळप्पासी दुःख झाले मानसी सोडूनी स्वामी चरणासी म्हणती जावे इथुनी. आज्ञा समर्थाची घेऊन म्हणती जावे इथुनी. याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शनास येतं त्यास आसन दाखवाय. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्याला गुण. तो त्याच दिवशी रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडले. श्री समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळा दर्शन घेत हिशोब ठेवीत जपाचा काढून दिले बाळप्पाशी. आनंद झाला बाईशी गर्व भरे ती कोणाशी मनैनिशी झाली. सुंदराबाईशी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या दावती. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणा प्रीती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. त्यास हुकुम त्या सत्वरी बाईसी दूर करावे. परी राणीस भिवूनी तैसे न केले तयानी समर्थ दर्शनाशी एके दिनी कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक बोलत
कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमोनी व्यवस्था केली असे न प्राय. मग सेवा कराव्यासी घेऊन आले बाळप्पासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळप्पा बोलले तयांसी द्रव्याशा नाही आमासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून. करविले श्रीने उद्यापन हिशोब जपाचा घेतला. बाळप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे. समर्था ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती. तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. उगैच करती दांभिक भक्ती यावरी स्वामी कृपा न करती. सद्भावे जे नमस्कारी ती त्यावरी होई कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत त्रयोदशाध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदशाध्याय. श्री स्वामी चरणार्पण नमस्तु शुभम भवतु. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी चरणार्पण नमस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.